कल्याणमध्ये एमडी ड्रग्ज सापडण्याच्या घटना सुरूच असून आता कल्याणच्या डीसीपी स्क्वॉडने 22 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करत मोहम्मद कैफ शेख आणि फरदीन शेख या दोन तरुणांना अटक केली आहे। हे ड्रग्ज कुठून आणले आणि त्यांचे ग्राहक कोण आहेत याचा तपास बाजारपेठ पोलीस आणि डीसीपी स्क्वॉड संयुक्तपणे करणार आहे। कल्याण डोंबिवलीचे डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणची डीसीपी स्क्वॉड आणि पोलीस ठाण्याची टीम यांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे। काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल 4,24,00,000 रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते। या प्रकरणात एका परदेशी नागरिकांसह 5 जणांना अटक करण्यात आली होती। गेल्या 7 महिन्यांपासून डीसीपी अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवलीमध्ये अंमली पदार्थ विरोधी मोठ्या कारवाया सुरू आहेत आणि अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे। दुसरीकडे कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत योगीधाम अमृतधाम सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर 30 वर्षीय रवी गवळी नावाच्या तरुणाकडून 25,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे। रवी गवळीने हा गांजा कोणाला विकण्यासाठी आणला होता याचा तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत।